अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करा अशा प्रकारची एक मागणी होते आहे। तर त्याला विरोध करणारे देखील मोर्चे जे आहेत ते आता राज्यामध्ये सगळीकडे निघत आहेत। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये देखील उपवर्गीकरणाच्या मागणीला विरोध करणारा मोर्चा जो आहे तो निघाला। मोठ्या संख्येनं हा महामोर्चा होता। आयोजकांशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मला सांगा, हा जो मोर्चा काढला तुम्ही त्या मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी ठेवलेली आहे? या ठिकाणी प्रमुख मागणी जी आहे ती SC अनुसूचित जातीचं जे आरक्षण उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ते काही लोक करत आहेत। आम्ही त्याला विरोध म्हणून हा महामोर्चा इथं आयोजित केलेला आहे। याचं कारण असं आहे की 59 जातीसाठी हे संविधानिक प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे आणि हे सरकार संविधान विरोधी कृत्य करून काही माणसांना, काही समाजविघातक मंडळींना पुढं करून हे संविधान विरोधी कृत्य करत आहे आणि त्या कृत्याच्या विरोधात शासनाला अटकाव बसण्यासाठी समाजात जाणीव जागृती व्हावी म्हणून सरसेनाने आनंदराजे आंबेडकर साहेब तसेच अमनदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची मागणी किंवा म्हणजे उपवर्गीकरणाची मागणी किंवा त्याचा विरोध हे राजकारण आहे। विरोध हा राजकारण नाही, कारण का संविधानिक 341 जी कलम आहे त्या याच्यामध्ये स्पष्ट राजकारणासाठी तुम्हाला याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही असं स्पष्ट आहे। विशिष्ट समूहाला पूर्वलक्षी मताच्या प्रभावाने जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर तो घेता येणार नाही, ही 341व्या कलमामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। त्याच्यामुळं हे जे वर्गीकरण मागतायत ते संविधान विरोधीच आहे। आरक्षणाची आता काय स्थिती आहे आणि वर्गीकरण झालं नाही पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती पुढे येते आहे। तर वर्गीकरण झालं पाहिजे अशी मागणी पुढे येते आहे। मुळामध्ये आरक्षण जोपर्यंत या देशामध्ये जाती हिंसाचार आहे, विषमतावाद आहे, तोपर्यंत हे आरक्षण राहणार आहे आणि हे आरक्षण टिकवून ठेवण्याचं काम या देशातील आंबेडकरवाद्यांनी केलेलं आहे। आता जी उपवर्गीकरणाची मागणी पुढे येत आहे ती संविधानाच्या चौकटीत न बसणारी मागणी आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे एकजिन्सी जो एक समाज आहे, अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे, एकजिन्सी प्रवर्ग, त्याच्यामध्ये फूट पाडून आंबेडकरवादाला क्षीण करण्याचं काम करण्यासाठी इथली जी व्यवस्था आहे किंवा सरकार आहे यांनी हा उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे आणि म्हणून हे उपवर्गीकरण हाणून पाडण्यासाठी या देशातील आंबेडकरवादी, या महाराष्ट्रातील विशेषत्वाने आंबेडकरवादी पुढं आलेला आहे, मास पुढं आलेला आहे आणि त्या मासचं नेतृत्व सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब करत आहेत। मुद्दा असा आहे की जोपर्यंत या देशातील जातीशी निगडीत समस्या संपत नाहीत तोपर्यंत इथं आरक्षण जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे आणि हीच बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती, तीच आज सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।